सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्या पत्नी अस्मिता होनमोरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी बैडक जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, नेते उपस्थित होते। नेमके प्रवेशाचे कारण काय आहे हे होनमोरे यांनी बोलून दाखवले। त्यासाठी मल्लेवाडीमध्ये होणारे होनमोरे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक झाली व एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला। यावेळी पहा बैठकीत बाळासाहेब होनमोरे काय म्हणाले। माझ्यासमोर गेले 6 महिन्यापासून चालला आहे। आता आपण कोणता तरी निर्णय घ्यावा लागेल, म्हणून तुमच्या सर्वांशी प्रमुख लोकांशी बोलावं, त्याची चर्चा करावी। चर्चा केल्यानंतर जो काय असेल तो निर्णय घ्यावा। त्या दृष्टीनं मी आज तुम्हाला बोलवलं आहे। कारण मी बाळासाहेब होनमोरे हा एकटा व्यक्ती नाही, हा पूर्ण गावानं तुम्ही सपोर्ट केला म्हणून आज मी टप्प्याटप्प्याने वर गेलो। आणि आता एखादा मी कोणता तरी निर्णय घेत असताना मनात निर्णय घेऊ नये असं मला वाटलं, म्हणून मी आज संपूर्ण सर्वांना प्रमुख लोकांना बोलवलं। विषय असा आहे, आता मी काँग्रेसमधनं वाटचाल सुरू केली, नंतर राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि आता राष्ट्रवादीचा जिल्हा बँक डायरेक्ट आहे। कोणत्या नेत्यानं मला काही कमी दिलेलं नाही, खूप जिथं जिथं जाईल तिथं मला चांगली संधी दिली। कुठल्या नेत्यांच्यावर मी नाराज नाही। पण आता ज्यावेळेला माझे आमदारकीचं तिकीट गेलं त्यावेळेला 2019ला आपल्या सर्वांना माहीत आहे की अगदी थोड्या मतामध्ये मी गेलो। मला आघाडीचं तिकीट जर हात किंवा घड्याळ त्यावेळेला असला तर आपण निश्चित विजय झाला असतो। या चिन्ह दिलं, तो आघाडीचंच अधिकृत उमेदवार होतो। पण आघाडीचा उमेदवार असताना सुद्धा दादा आपल्या प्रचारासाठी पुणे आलं नाही। एक हाती आपण सर्वजण तुम्ही जीवाचं रान केला, उपास तापाशी माझा प्रचार केला, स्वतःच्या गाड्या घालून स्वतःचं डिझेल पेट्रोल घालून तुम्ही राबला, ह्याची मला जाणीव आहे। तरी वरचे राजकीय नेते कोण आले नसल्यामुळे आपला पराजय झाला। त्यावेळेनंतर संपूर्ण विधानसभा मतदारसंघ मिरजेतले लोक म्हणत होते 2024ला बाळासाहेब होनमोरे निवडून येणार आणि बाळासाहेब होनमोरे आमदार होणार। हे 2024पर्यंत इलेक्शन लागेपर्यंत लोकांच्या डोक्यात तेच होतं। पण काय झालं मला माहीत नाही, प्लॅनिंग का कोणी बदललं नेत्यांनी आमच्या माहीत नाही, आणि त्यांनी आपलं मिरजला राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला तिकीटच घेतलं, शिवसेना सोडलं आणि मला पुन्हा म्हणते तुम्ही शिवसेनेतनं राहा। मला मुंबईला बोलून घेतलं आणि पुन्हा शिवसेनेतनं राहावं म्हणले। मग माझी काय मानसिकता झाली नाही, कारण 3 वेळा पडून पुन्हा आणि घरं शेतं विकून पैसे भागवायचे आमची काय मानसिकता नव्हती, म्हणून मी ते तिकीट नाकारलं। आणि तिकीट नाकारल्यानंतर मी माझ्या उद्योगात लागलो आणि मी खाऊन पिऊन सुखी आहे। मी घरातनं बाहेर नाही पडलो तर 1-1.5 लाख रुपये मला येणार, शेती आहे, घर आहे, बंगला आहे, गाड्या, मी सगळं समाधान आहे। पण आमदार झाल्यानंतर आपलं जे व्हिजन होतं, मग चांगले रस्ते असतील, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल वगैरे सगळं होतं, ते व्हिजन होतं। आणि त्याचबरोबर एक चांगले उद्योगधंदे करून आपल्या लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे, हा एक आमचं व्हिजन होतं। मग ते आता आमदार टप्पा थांबल्यामुळे ते काय होत नाही। मग मधल्या कालावधीमध्ये सरपंच साहेब भाजपच्या संपर्कात लोक यायला लागले, कामानिमित्त आम्ही जाणं येणं सुरू केलं। मी गेल्या 15 वर्षामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की विरोधक म्हणूनच भूमिका त्यात आम्ही पार पाडली। कधी आपले आमदार सुरेश भाऊ खाडेंच्याकडे मंगलाकडे गेलो नाही, कधी त्यांना 1 रुपयाचं काम मागितलं नाही। केवळ माझ्यामुळं, मी विरोधक असल्यामुळं माझ्या गावाचा तोटा व्हायला लागला। 5 वर्ष त्यांनी 1 रुपया फंड दिला नाही। नंतर मग हे सरपंचांच्या वगैरे आमचे बोलणं झालं, तुम्ही जावा म्हणून नंतर ते गेले आणि फंड्स चांगल्या प्रकारे यायला चालू झाले। मग आता मधल्या 2 महिन्यापूर्वी अधिवेशनाच्या वेळेला मला नागपूरला बोलवून घेतलं होतं, मी पण गेलो होतो। तिथं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी बोलणी झाली। त्यांनी म्हटलं आमच्यावर प्रवेश करा। मी म्हटलं प्रवेश असा कसा करा की माझं ध्येय वेगळा आहे, मी वेगळ्या पक्षाचा आहे आणि आपल्याला करता येणार नाही। तर ते म्हणजे तुमचं स्वप्न काय होते आमदार झाल्यानंतर? एखादा मोठा उद्योग। मी म्हटलं मला एखादा मोठा उद्योग 1000-2000 लोकांच्या हाताला काम मिळेल, माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, महिलांच्या हाताला काम मिळेल, हा उद्योग माझ्या डोक्यात होता। रस्त्याचं, पिण्याचं पाणी, रस्ते, चांगल्या सुविधा, हे सगळं होतं। आता सुरेश भाऊने बऱ्यापैकी केलं आहे। हा उद्योग माझ्या भागामध्ये राहिला आहे। 2-2.5 हजार लोकांच्या हाताला तरुणांना काम जर देता येत असेल आणि तशी जर तुम्ही मला मदत करणार असाल तर आम्ही विचार करू हातात धरून काम। त्यांनी लगेच मान्य केलं की ठीक आहे, तुम्हाला मोठा उद्योग
100 कोटी ते 150 कोटीपर्यंतचा चांगला उद्योग तुम्हाला मागासवर्गीयांचा जो असतो त्याच्यामध्ये काही टक्केवारी उच्चवर्णीय म्हणजे जो मराठी समाजाचे लोक आणि काही ठराविक असतात आणि काही मागास आपल्याला 100 ते 150 कोटीचा प्रोजेक्ट करून घ्यायचा असं शब्द दिला. तरीसुद्धा मी काही निर्णय घेतला नाही. आता समोर लगेच महानगरपालिकेचं इलेक्शन आले, जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या. आता मला तगार लागला की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. आमचे नेते जयंत पाटील साहेब असतील, विशाल पाटील असतील किंवा बाकीचे विश्वजित कदम असतील, त्यांनीसुद्धा किंवा घोरपडे सरकार असतील, त्यांनीसुद्धा माझ्या मागे लागलेत की आघाडी तिकीट घ्या, पंचायत समितीमध्ये तुमच्या मेसेजला उभा करा, जिल्हा परिषद बेडगला आपण सगळेजण म्हणून एकत्रित निर्णय निवडून आणू आणि तुम्हाला मी निवडून आणू. भाजपवाले म्हणायला लागलेत की आमच्याकडे तुम्ही तिकीट घ्या, सत्ता आमची येणार आहे, तुम्हाला भविष्यामध्ये चांगले फंड्स मिळतील, तुम्ही सांगितलेले उद्योग निर्माण होतील आणि जिल्हा परिषदमध्ये कुठे संधी देईल. मग मी माझी पण दुधा मनस्थिती आहे. त्यामुळे मी म्हणलो स्वतः निर्णय घेतो. आपण काय करूया, उभा राहायचं का नाही राहायचं. नाही राहिलं तरी मी समाधान नाही. तुम्ही म्हणा तुम्ही गप बसा, आमचा निर्णय गावाचा निर्णय आहे का, मला गावाचा निर्णय ऐकायचा. गावाने जर सांगितलं बाळासाहेब तुम्ही जिथं आघाडीमध्ये आहे तिथं शांतपणे आघाडीमध्ये काम करत राहा आणि पाठीशी मी आघाडीमध्येच राहणार, आघाडीमध्येच आपण काम करत राहू. राजकीय माझं काही हो, गावासाठी मी गाव म्हणून ते तुम्ही म्हणला